नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲन ॲस्ट्रोलॉजर्स ह्या पाठाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करीत आहोत। तुम्ही जर पहिला भाग पाहिले नसणार तर ह्या पाठाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या पहिल्या व्हिडिओची लिंक देत आहे, तुम्ही निश्चित पहा। तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो मित्रांनो की अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया ॲन ॲस्ट्रोलॉजर्स ह्या पाठाच्या दुसऱ्या भागाला। ओके, तर काय म्हणते बघा, ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड द ट्रँगल्स ऑफ द ह्युमन टाईज। सो ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस। आता ही म्हणजे कोण, तर ॲस्ट्रोलॉजर। तर ॲस्ट्रोलॉजरला मानवी जातीचे जे ट्रबल्स आहे, ट्रबल्स म्हणजे काय तर समस्या, यांचं काय होतं ॲनालिसिस होतं। आता ॲनालिसिस म्हणजे काय तर त्या मानवाच्या ज्या समस्या आहे जीवनातल्या, त्या मानवाच्या समस्याचा याला चांगला अभ्यास होता, याला चांगलं ॲनालिसिस होतं, याला चांगलं काय करता येत होतं, त्याचं विश्लेषण करता येत होतं। तर कोणत्या समस्यांचं, तर मॅरेज, लग्न असेल, पैसा असेल, किंवा अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज, किंवा मानवाच्या रिलेशनमधले गुंतागुंत असेल, ह्या सगळ्यांचं त्याला काय करता येत होता, चांगल्या प्रकारे विश्लेषण करता येत होतं। लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन, आणि त्याचं जे परसेप्शन होतं, परसेप्शन म्हणजे काय तर आकलन, आणि त्याची लॉंग प्रॅक्टिस म्हणजे खूप दिवसापासून त्याची प्रॅक्टिस असल्यामुळे त्याचं जे याबद्दलचे जे आकलन होतं ते काय झालं होतं, शार्पन झालेलं होतं, अगदी तरबेज झालेला होता तो। त्या लोकांच्या रिलेशनमधली जी गुंतागुंत आहे, त्या गुंतागुंत ओळखण्यामध्ये तो एकदम काय झालेला होता, तर शार्प झालेला होता। त्याचं आकलन अगदी एकदम तंतोतंत जुळत होतं। देन विदिन 5 मिनिट्स ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग। विदिन 5 मिनिट्स, अगदी 5 मिनिटामध्ये काय ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय चुकीचं झालं, याला कोणत्या समस्या आहे, तो अगदी 5 मिनिटामध्ये ओळखून घ्यायचा। चार्ज 3 पैसे पर क्वेश्चन। आता 3 पै, आता इथं काय लिहिलेलं पैज म्हणजे 3 पै। आता पै म्हणजे काय, तर बघा 1 पै म्हणजे 12 कावरी, म्हणजे 1 पै म्हणजे एका आण्याचा 12 भाग, एका आण्याचा 12वा भाग। म्हणजे पूर्वीच्या काळी काय तर पितळेच्या काय असायचे, तर आणे असायचे, 1 पै 2 पै असायचे, तर त्या पै आहे की नाही, तर अशी पूर्वीच्या काळी होती। तर तो काय करायचा, तर एका प्रश्नाच्या मागे किती, 3 पै तो चार्ज करायचा। ओके, सो देन नेवर ओपन्ड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट। आणि समोरचा व्यक्ती जोपर्यंत 10 मिनिटं नाही बोलत तोपर्यंत तो आपला तोंड उघडायचा नाही। विच प्रोव्हाइड्स हिम इनफ स्टफ फॉर अ डझन ॲन्सर अँड ॲडवाइसेस, की जेणेकरून त्याला त्याचे उत्तर देण्यासाठी डझनभर उत्तरे मिळून जायची, आणि इनफ स्टफ, आणि त्याला पुरेसा काय तर मसाला त्याला सांगण्यासाठी मिळून जायचा, त्याला ॲडवाइस करण्यासाठी। वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम, आणि जेव्हा त्याच्या समोरच्या व्यक्तीकडे तो त्याचा जो पाम म्हणजे काय, तर हा जो तळहात पंजा, त्या पंजाकडे पाहून त्याला म्हणायचा, काय म्हणायचा, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुल्लेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स। काय म्हणायचं की एफर्ट्स म्हणजे प्रयत्न, तुमच्या प्रयत्नाला पुरेसे काय मिळत नाही, यश मिळत नाही, रिझल्ट मिळत नाही, म्हणजे तुमच्या प्रयत्नाला, तुमच्या मेहनतीला काय मिळत नाही, पुरेसे रिझल्ट, पुरेसा यश मिळत नाही, असं तो त्यांना म्हणायचा। अँड 9 आउट ऑफ 10 वेअर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम, आणि 10 पैकी 9 जण तरी त्याच्या ह्या मताला काय व्हायचे, ॲग्री व्हायचे। ओके, और ही क्वेश्चन, किंवा तो त्याला प्रश्न करायचा, कोणता प्रश्न करायचा, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, तुमच्या कुटुंबामध्ये अशी एखादी स्त्री आहे का, मे बी इवन अ डिस्टन्स रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड यू, किंवा मे बी तुमच्या एखाद्या दूरच्या रिश्त्यातली की जिच्यासोबत तुमचं काय नॉट वेल डिस्पोज, तिच्यासोबत तुमचं काय बरोबर जमत नाही, अशी एखादी व्यक्ती आहे का, असा तो त्यांना प्रश्न विचारायचा। और
किंवा ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर, किंवा तो त्यांच्या स्वभावाचं ॲनालिसिस करायचं, त्याच्या स्वभावाचं ते विश्लेषण करायचा. अँड देन मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. आणि मग त्याच्या स्वभावाचं विश्लेषण केल्यानंतर त्यांना काय म्हणायचा की मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स, किंवा तुमचे ज्या समस्या आहेत त्या तुमच्या कशामुळे आहेत, तर तुमच्या स्वभावामुळे आहेत, असा तो त्यांना म्हणायचा, ड्यू टू युअर नेचर. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर ही इज. आणि म्हणायचा की हाऊ कॅन यू बी द अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर ही इज. तुमच्या जीवनामध्ये सॅटर्न म्हणजे काय, तर शनी. तुमच्या जीवनामध्ये शनी असताना तुम्ही का बरं असे का राहू शकणार, म्हणजे चांगले कसे का राहू शकणार, असा तो त्यांना म्हणायचा. यू हॅव ॲन इम्पिटस नेचर अँड रफ एक्सटेरियर. यू हॅव ॲन इम्पिटस. आता इम्पिटस म्हणजे काय, तर तुमचा जो नेचर आहे, तुमचा जो स्वभाव आहे तो कसा आहे, उतावीळ आहे. अँड अ रफ एक्सटेरियर, आणि तुमच्या बाहेरून तुम्ही कसे दिसता, तर उग्र स्वभावाचे दिसता, असं तो त्यांना म्हणायचा. अँड म्हणजे तुमचा जो आतून आहे तुम्ही खूप शांत आहात, परंतु तुमचा बाह्य भाग कसा आहे, हा खूप उग्र स्वभाव आहे, असा तो त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला म्हणायचा. अँड धिस endeared him to their hearts immediately, for even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. आणि असं म्हटल्याबरोबर जो endeared him to their heart immediately, आणि endeared म्हणजे काय, तर मेड अ लायकेबल. आणि हे कसं कोणालाही ऐकण्यासाठी चांगलंच वाटणार ना, आहे की नाही, की मी अंदरून जरी शांत असलो तरी बाहेरून कसा उग्र दिसतो किंवा डेंजर दिसतो, असं जर कोणाला जर म्हटलं तर हे कोणाला पण आवडणार ऐकायला. अँड इमिडिएटली आपण त्याच्याशी काय व्हायचे, सहमत व्हायचे. फॉर इवन द मिल्डेस्ट ऑफ अस, फॉर इवन द मिल्डेस्ट म्हणजे काय, तर अगदी शांत व्यक्तीसुद्धा, फॉर ऑफ अस लव्स टू थिंक, तो त्याला म्हणायला त्याला आवडेल कोणता, की तो आपल्याबद्दल कोणता आवडेल, की ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटिरियर, की तो बाहेर रूप त्याचा हा अतिशय तीव्र आहे, उग्र आहे ना, म्हणजे फॉरबिडिंग आहे, उग्र आहे, एक्सटिरियर आहे, असं जेव्हा त्याला वाटेल तेव्हा निश्चितच त्याला हे ऐकायला चांगलं वाटेल. देन द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. आता जो नट वेंडर होता त्याच्या बाजूला, जो ॲस्ट्रोलॉजरच्या बाजूला जो नट वेंडर होता, ग्राउंड नट वेंडर म्हणजे तर त्याला आपण काय म्हणतो आपण, तर फेरीवाला, तो फेरीवाला होता. त्यांनी सुद्धा आता ब्ल्यू आउट हिज फ्लेअर, ब्ल्यू आउट म्हणजे काय, तर विझवली, काय तर त्याची फ्लेअर, त्याची जी वात होती दिव्याची ती विझवली. अँड रोज टू गो होम, आणि तो आपली घरी जाण्यासाठी उठला. धिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रोलॉजर्स बंडल अप टू. आणि हा त्या ॲस्ट्रोलॉजर्ससाठी सुद्धा आपले बंडल अप म्हणजे गुणगान करण्यासाठी काय होता, सिग्नल होता, त्याला सुद्धा एक साईन होता, सिग्नल होता. सिन्स इट लेफ्ट हिम अ डार्कनेस except for a little sharp green light which strayed into from somewhere and touched the ground before him. ओके, तर बघा कुठून तरी, तर बघा काय म्हणते की since is left him the darkness except for the little sharp green light which strayed in from somewhere and touched the ground before him. आता बघा तेवढ्यामध्ये काय तर सगळीकडे अंधार पसरलेला होता, एक्सेप्ट की शिवाय कशामुळे, फॉर अ लिटल सॉफ्ट ऑफ ग्रीन लाईट, म्हणजे एक सॉफ्ट असा हिरवा प्रकाश, हिरवा ग्रीन लाईट त्या ठिकाणी पडत होता. व्हिच स्ट्रेड इन फ्रंट ऑफ समवेअर, कुठून तरी त्याच्या समोर येऊन तो पडत होता. अँड टच्ड द ग्राउंड बिफोर हिम, आणि त्याच्या समोरची जी ग्राउंड होता त्याला तो टच करत होता, त्या जमिनीवर येऊन तो हिरवा लाईट पडत होता. He picked up his cowrie sails and paraphernalia. आता paraphernalia म्हणजे काय, तर साधन सामुग्री. A large number of small articles used in particular activity or personal possessions, म्हणजे त्याच्या मालकीची जी साधन सामुग्री होती ती साधन सामुग्री आणि काही कावरी सेल्स आणि काही कवड्या त्यांनी काय केलं, उचलले. अँड पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग व्हेन द ग्रीन सॉफ्ट वॉज लाईट वॉज बोल्टेड आउट, की जेव्हा तो
ग्रीन सॉफ्ट लाईट जो बोल्टेड आउट होता, म्हणजे तो सुद्धा आता लोप पावत होता. तेवढ्यात त्यांनी आपल्या सगळ्या सेल्स, आपल्या कवड्या आणि आपली जी साधनसामुग्री होती त्यांनी उचलली आणि आपल्या बॅगमध्ये त्यांनी टाकली. पुटिंग देम इन टू द बॅग. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्यांनी बघितलं तर एक व्यक्ती त्याच्या समोर उभा होता. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड. त्याला वाटलं की हा आपला एखादा संभाव्य काय असावा, क्लायंट असावा, कस्टमर असावा. आणि म्हणून तो म्हणाला, काय म्हणाला, यू लुक सो केअर वॉर्म. तुम्ही खूप दुःखी दिसता, टायर्ड दिसता, असं तो त्याला म्हणाला. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल अँड चॅट विथ मी. मग तुम्ही इथं थोडा वेळ बसा आणि माझ्यासोबत बोला, तुम्हाला निश्चितच काय वाटेल, बरं वाटेल. यू फील समथिंग गुड, असा तो त्याला म्हणाला. द अदर ग्रंबल सम रिप्लाय वॅगुली. आता वॅगुली म्हणजे काय तर अस्पष्टपणे, तो अस्पष्टपणे काहीतरी तो काय पुटपुटला. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेज्ड हिज इन्व्हिटेशन. त्या ॲस्ट्रॉलॉजरनी त्याला पुन्हा आपल्याकडे खिचत, त्याला म्हणजे त्याला इन्व्हिटेशन देत, त्याला आमंत्रित करत म्हणाला. वेअर अपॉन द अदर थर्स्ट हिज पाम अंडर हिज नोज अँड सेईंग. आणि तो जो दुसरा व्यक्ती होता त्यांनी आपला हात त्याच्या नाकाच्या खाली करत तो म्हणाला, यू कॉल युअर सेल्फ अँड ॲस्ट्रॉलॉजर. तू स्वतःला काय ज्योतिषी समजतोस. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज अँड सेड. आणि आता ॲस्ट्रॉलॉजरला काय वाटलं की हा मला चॅलेंज करत आहे, मला आव्हान करत आहे. आणि म्हणून तो म्हणाला, काय म्हणाला, टिल्टिंग द अदर्स पॉम टुवर्ड द ग्रीन सॉफ्ट ऑफ लाईट. त्यांनी त्याचा जो दुसरा हात होता त्यांनी तो टिल्टिंग म्हणजे मूव्हिंग असा त्याचा पकडत, त्यांनी तो जो हिरवा लाईट त्याच्या समोर पडत होता त्याच्याकडे कळत तो म्हणाला, युअर्स इज अ नेचर. तुझा स्वभाव. ओ स्टॉप दॅट. द अदर सेट. तो दुसरा म्हणाला, हे स्टॉप दॅट. कारण की हा म्हणाला तुझं नेहमीप्रमाणे तुमचा स्वभाव, युअर नेचर इज ब्ला ब्ला ब्ला. तो तसं नाही तर ते काय म्हणाला की ओ स्टॉप दॅट, हे थांबव तू. द अदर सेट, टेल मी समथिंग वर्थ वाईल. मला काहीतरी महत्त्वाचं सांग, हे फालतूची तुझी बडबड मला सांगू नको, असा तो त्याला म्हणाला. अँड देन अवर फ्रेंड्स फेल्ट पिग्ड. आणि आमचा जो मित्र होता तो मात्र आता रागावला. कोण? ॲस्ट्रॉलॉजर्स रागावला. आय चार्ज ओनली 3 पै पर क्वेश्चन. मी प्रत्येक प्रश्नाला किती? 3 पै चार्ज करत असतो. अँड व्हॉट यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि त्या पैशाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला मी जे म्हणजे त्या पैशाच्या मोबदल्यामध्ये जेवढं पाहिजे मी ते तुम्हाला देत असतो, असं तो म्हणाला. ॲट धिस द अदर विथड्रेव हिज आर्म, टूक आउट अँड आना अँड फ्लंग इट आउट टू हिम. आणि त्यांनी एक हात मागे केला आणि एक आणा त्याच्याकडे फ्लंग म्हणजे असा फेकत उडवत म्हणाला, काय म्हणाला, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. आय हॅव सम क्वेश्चन टू आस्क. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग. आणि समजा मी असं जर प्रूव्ह केलं, यू आर ब्लिफिंग, यू आर डिसिविंग, यू आर फ्रॉड, तू फ्रॉड आहेस, असं जर मी प्रूव्ह केलं, यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. तर तुला तो आणा मला व्याजासकट परत करावं लागेल, असं तो म्हणाला. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. जर माझ्या उत्तरे तुला जर समाधानपूर्वक जर मिळाले तर तू मला 5 रुपये देशील का? तो म्हणाला, नो, नाही. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज. मग तू मला 8 आना देशील काय? तर तू म्हणतो, ठीक आहे, ऑल राईट. काय म्हणतो? ऑल राईट प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग. आणि जर तू का चुकीचे उत्तर दिलास तर मी तुझ्याकडून काय घेणार? दुप्पट रक्कम घेणार. ट्वाइस म्हणजे डबल रक्कम घेणार, असं तो म्हणाला. सेड द स्ट्रेंजर. द पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटिल फर्दर आर्ग्युमेंट. अँड द पॅक्ट म्हणजे काय तर डील म्हणजे काय तर करार. त्यांच्यामधला करार काही आर्ग्युमेंट नंतर, लिटल फर्दर आर्ग्युमेंट म्हणजे त्यांच्यामध्ये जी बार्गेनिंग झाली, त्यांच्यामध्ये जे झकाझकी झाली, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये एक करार ठरला. अँड द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप ओके.
ॲस्ट्रोलॉजर सेंट अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लीट अ चिरूट. आणि जो ॲस्ट्रोलॉजर होता तो प्रेयर म्हणजे प्रार्थना करत होता अकॉर्डिंग टू हेवन, म्हणजे वर स्वर्गाकडे पाहून तो प्रार्थना करत होता. ॲज द अदर, तर तो दुसरा व्यक्ती होता जो स्ट्रेंजर होता, लीट अ चिरूट. आता चिरूट म्हणजे काय, तर चिलम. चिरूट म्हणजे चिलम. तर तो आपला चिलम जी होती ते ती चिलम पेटवली. द ॲस्ट्रोलॉजर caught a glimpse of his face by the match light. आणि जी मॅच लाईट होते, मॅच बॉक्सची जी काडी होती त्याचा जो प्रकाश होता, त्याच्या प्रकाशामध्ये त्याचा जो चेहरा होता तो ग्लिम्स झाला. ग्लिम्स म्हणजे चकाकला. कुणाचा, तर त्या अदर पर्सन, जो थर्ड पर्सन तो दुसरा व्यक्ती होती का नाही, होता की नाही, अनोळखी व्यक्ती, त्या अनोळखी व्यक्तीचा जो चेहरा त्याच्यामध्ये फ्लॅशबॅक झाला, त्याला तो कट झाला, त्याला तो दिसला. देअर वॉज अ पॉज. आणि तिथं काय झाली, तर एक स्तब्धता झाली. हा एकदम ॲस्ट्रोलॉजर स्तब्ध झाला, त्याचा चेहरा फ्लॅशबॅक झाल्याबरोबर. ॲज कार हुटेड ऑन द रोड, झुटका ड्रायव्हर्स सोअर ॲट देअर हॉर्सेस अँड द बॅबल्स ऑफ द क्राऊड ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि एकीकडे तर तिथं जे कार्स होते त्या हुटेड ऑन द रोड, म्हणजे रोडमध्ये ज्या कार होत्या त्या हॉर्न वाजत होत्या, ये जा करत होत्या. झुटका ड्रायव्हर, आता झुटका ड्रायव्हर म्हणजे काय, तर जे घोडागाडी असते त्या घोडागाडीचा जो ड्रायव्हर होता तो आपल्या घोड्यांना काय करत होता, तर हाकलत होता, चाबूक मारत होता. अँड द बॅबल्स ऑफ द क्राऊड ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि जी क्राऊड होती त्या पार्कच्या रोडले जाणारी ज्या अंधारामध्ये, सेमी डार्क म्हणजे काही अंधार आणि काही प्रकाश, म्हणजे एकदम अंधार नव्हता, अशामध्ये जी ते गर्दी होती ते काय होत होती, ॲजिटेट होत होती, अस्वस्थ होत होती. आणि एकीकडे हा त्याचा चेहरा पाहिल्याबरोबर हा एकदम स्तब्ध झाला. द अदर सॅट डाऊन सकिंग हिज चिरूट. आणि तो जो दुसरा व्यक्ती होता तो अगदी बसला, काय करत, तर शकिंग ही चिरूट, त्याची जी चिलम आहे तो चिलम ओढत खाली बसला. पपिंग आऊट सॅड देअर रुदलेसली. एकदम आपला तो रुदलेसली म्हणजे रूढपणे, म्हणजे एकदम धनकटपणे तो खाली बसला. अँड द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आणि ॲस्ट्रोलॉजर्स मात्र, जो ज्योतिषी होता तो मात्र आता त्याला अस्वस्थ वाटायला लागला. तो ही वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल. तो अगदी असा अस्वस्थ दिसत होता, त्याला अस्वस्थ वाटायला लागलेलं होतं. हिअर टेक युअर आना बॅक, आय एम नॉट यूज टू सच चॅलेंज. आता बघा हा तो ॲस्ट्रोलॉजर्स काय म्हणतो, आय एम नॉट यूज टू सच चॅलेंज. मला अशी चॅलेंज, मला असे आव्हान स्वीकारण्याची अजिबात सवय नाही. यूज टू म्हणजे मला अजिबात सवय नाही. टेक युअर आना बॅक, तू तुझा आना काय कर, परत घे. इट इज लेट फॉर मी टुडे, मला आज काय झाला, तर उशीर झाला. ही मेड प्रिपरेशन टू बंडल अप. आणि आता आपला बंडल अप, गुणगान करण्यासाठी तो सुरुवात केला. द अदर हेल्ड हिज व्रिस्ट अँड सेड. तो जो दुसरा होता त्याने त्याचा मनगट पकडला, व्रिस्ट पकडला, मनगट पकडला आणि म्हणाला, यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ. तू आता इथून सुटू शकत नाही, तू इथून सुटू शकत नाही. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. आणि तू मला इथं ड्रॅग मला केलास म्हणजे तू मला इथं ओढून आणलास. आय वॉज पासिंग, मी जात असताना. द ॲस्ट्रोलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शूक आउट अँड बिकम फेंट. आता ॲस्ट्रोलॉजर हा थरथर कापायला लागला. ही शिवर्ड हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शूक. आणि त्याचा जो आवाज होता तो डगमगायला लागला. अँड ही बिकम फेंट. फेंट म्हणजे तो निस्तेज पडला. लिव्ह मी टुडे, मला तू आज जाऊ दे, मला सोड. आय विल स्पीक टू यू टुमारो, मी तुझ्यासोबत उद्या बोलतो. द अदर थर्स्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड. आणि तो दुसरा होता पुन्हा त्याचा दुसरा हात समोर त्याच्या नाकाजवळ करत, त्याच्या तोंडाजवळ करत म्हणाला, चॅलेंज इज चॅलेंज, चॅलेंज इज चॅलेंज. आव्हान म्हणजे आव्हान. गो ऑन, चल बघ माझा हात. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसीड विथ हिज द ॲस्ट्रोलॉजर proceed with his throat drying up, there is a woman. आणि तो जो ॲस्ट्रोलॉजर होता त्याचा सुकलेला गला आहे ना,
प्रोसीड विथ हिज ड्राईंग आहे ना, ड्राईंग थ्रोट. त्या ड्राईंग थ्रोटनी तो म्हणाला देअर इज अ वुमन, तिथे एक स्त्री होती, तिथे एक स्त्री आहे. तो म्हणाला तू जा. तो काय म्हणाला, स्टॉप सेड द अदर, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. मला ते तुझं काही ऐकायचं नाही. मला काय सांग, शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, ॲन्सर धिस अँड गो. मी आता ज्याला शोधत आहे तो मला भेटणार की नाही ते मला सांग आणि तू नंतर निघून जा, असा तो म्हणाला. अदरवाईज, नाहीतर आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉइन्स. नाहीतर मी तुला इथून तुझे संपूर्ण कॉइन्स घेऊन तुला म्हणजे जाऊ देणार नाही. म्हणजे तुझे मी अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो, मी तुला इथून जाऊच देणार नाही. कधीपर्यंत, टिल यू डिस्ग्रॉस ऑल युअर काइन्स, तुझे संपूर्ण पैसे मी घेतल्या शिवाय मी तुला इथून जाऊच देणार नाही, असं तो म्हणाला. द ॲस्ट्रोलॉजर मटर्ड अ फ्यू इन कंटेन्स अँड रिप्लाइड. आता तो ॲस्ट्रोलॉजर मटर्ड म्हणजे पुटपुटला. काय, फ्यू इन कंटेन्स. आता इन कंटेन्स म्हणजे काय, तर असे काही सम मॅजिकल वर्ड्स, म्हणजे काही असे मंत्र. तो मंत्र पुटपुटला आणि म्हणाला ऑल राईट, ठीक आहे, आय विल स्पीक, मी बोलतो, बट मी बोलणार, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से कन्व्हिन्सिंग. तुला जर मी कन्व्हिन्स केलं तर तू मला 1 रुपया देशील का. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ, नाहीतर मी आपला तोंड उघडणार नाही. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ, नाहीतर मी आपला तोंड उघडणार नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक, नाहीतर तुला जे करायचं आहे ते तू कर. तू जर मला 1 रुपया देत असेल तर मी माझा तोंड उघडणार, नाहीतर तुला जे करायचं आहे ते कर, मी काही आपला तोंड उघडणार नाही, जर मी तुला सॅटिस्फाईड केलं तर. आफ्टर अ गुड डील हॅगलिंग, आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग. आता हॅगलिंग म्हणजे काय, तर घासाघीस म्हणतो, बार्गेनिंग म्हणतो ज्याला आपण. म्हणजे त्यांच्यामध्ये घासाघीस झाल्यानंतर मग त्यांची डील ठरली. अँड द अदर ॲग्री, आणि दुसरा काय झाला, ॲग्री झाला. तो जो स्ट्रेंजर होता तो ॲग्री झाला, सहमत झाला. द ॲस्ट्रोलॉजर सेड, तो ॲस्ट्रोलॉजर म्हणाला, यू वेअर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट. तुला मरणासाठी सोडल्या गेलं होतं, एम आय राईट, माझं बरोबर आहे का. टेल मी मोर, बरोबर आहे, मला पुन्हा सांग. अ नीफ हॅज पास थ्रू युअर वन्स, सेड द ॲस्ट्रोलॉजर. कोणीतरी तुला काय मारलं होतं, चाकू. नीफ म्हणजे चाकू मारलेलं होतं. गुड फेलो, काय म्हणतो, गुड फेलो, बरोबर आहे. ही बेअर्ड ही चेस्ट टू शो द स्केअर व्हॉट एल्स, आणि त्यांनी आपल्या छातीवरचा जो स्केअर वर्ण दाखवत तो म्हणाला बरोबर आहे. व्हॉट एल्स, पुन्हा काय, पुन्हा समोर सांग, असं तो त्याला म्हणाला. अँड देन यू वर पुस्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड, यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आणि तुला त्यानंतर त्या जवळपास असणाऱ्या एका विहिरीमध्ये काय केलेलं होतं, पुस्ड केलेलं होतं, ढकलून दिल्या गेलं. कशासाठी, यू वेअर लेफ्ट फॉर डेड, तुला मरणासाठी त्या विहिरीमध्ये कुणीतरी काय ढकलून दिल्या गेलेलं होतं. सो आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल. पीप म्हणजे काय, तर डोकावून बघणे. आणि एक पासर बाय, जो रस्त्याने जाणारा एक व्यक्ती होता, त्यांनी त्या विहिरीमध्ये डोकावून बघितलं नसतं तर मी काय केलेलो असतो, मेलो असतो. इन टू द वेल, त्या विहिरीमध्ये. एक्सक्लेम द अदर्स, तो जो स्ट्रेंजर होता तो उद्गारला. ओव्हर हेल्म बाय इंथुझियाझम, आणि आता तो भावना विवश होऊन मोठ्या उत्साहाने तो म्हणाला. व्हेन शॅल आय गेट ॲट हिम, ही आज क्लिंचिंग हिज फर्स्ट. आणि तो त्याचा हात घट्ट करून म्हणाला, मी त्याच्यापर्यंत कधी पोहोचणार. इन द नेक्स्ट वर्ल्ड ॲन्सर्ड द ॲस्ट्रोलॉजर. ॲस्ट्रोलॉजर म्हणाला, तू पुढच्या जन्मी त्याच्याकडे पोहोचशील, पुढच्या जगात तू त्याच्याकडे पोहोचशील. का बरं, तर ही डाईड 4 months ॲगो इन अ फॉर ऑफ टाऊन. म्हणजे जवळच्या एका शहरामध्ये तो 4 महिन्यापूर्वी काय झाला, तर मेला. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम, तू त्याला पुन्हा कधीही पाहू शकणार नाही. द अदर ग्रोन ऑन द हिअरिंग इट. आणि
तो जो दुसरा स्ट्रेंजर होता, द अदर ग्रोन ऑन हिअरिंग इट, आणि हे ऐकून तो काय तर हळहळला, त्याला दुःख झालं. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड, आणि ॲस्ट्रोलॉजर पुढे म्हणाला, गुरुनायक, यू नो माय नेम. ही अदर सेड, टेकन अ बॅक. तो मागे येऊन मला, यू नो माय नेम, तुला माझं नावसुद्धा माहीत आहे. तर ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक, मला बाकी ज्या गोष्टी माहीत आहे त्याप्रमाणे तुझं नाव, तुझं सगळं काही माहीत आहे. लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. काळजीपूर्वक ऐक, मी काय तुला सांगणार आहे ते तू काय काळजीपूर्वक ऐक. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाउन. तुझं जे गाव आहे यापासून 2 दिवसाच्या प्रवासाच्या अंतरावर आहे. ऑफ धिस टाउन, ह्या शहराच्या. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. तू दुसरी ट्रेन पकड आणि निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. तू जर आपल्या घरी गेला नाहीस तर तुझ्या जीवनामध्ये काय आहे, खूप डेंजर आहे. तुझ्या जीवनामध्ये तुला खूप मोठा धोका आहे. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲस अँड हेल्ड इट टू हिम. त्यांनी आपल्या पिंच आउट म्हणजे काय, तर त्यांनी चिमूटभर राख, सॅक्रेड ॲस म्हणजे काय, तर पवित्र राख घेतली. अँड हेल्ड इट टू हिम, आणि त्याला दिली. अँड रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. ती तुझ्या फोरहेडवर, कपाळावर तिला घास लाव आणि तू घरी निघून जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊदर्न अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि कधीही तू दक्षिणेला येऊ नकोस. साऊदर्न वर्ड, तू दक्षिणेच्या भागाला कधीही येऊ नकोस. यू विल लिव्ह टू बी 100 years. तर तू 100 वर्ष जगशील, असा तो त्याला म्हणाला. व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन, द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. तो म्हणाला, का बरं मी आता आपलं घर सोडणार. आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ अँड देन टू फॉर हिम अँड टू चोक आउट ऑफ हिज लाईफ आय मेट हिम. मी का बरं माझं घर सोडणार. मी घराच्या बाहेर कशासाठी निघत होतो, तर त्याचा शोध घेण्यासाठी आणि त्याला चोक आउट करण्यासाठी. इफ आय मेट हिम, जर मी त्याला मिळालो असतो तर त्याला म्हणजे त्याला मारण्यासाठी मी घराच्या बाहेर निघालो होतो. ही शूक हिज हेड ग्रेटफुली, आणि त्यांनी आपला डोका हलवत, कसं रिग्रेटफुली म्हणजे पश्चातापाने तो आपला डोका हलवत तो म्हणाला, ही हॅज इस्केप्ड माय हँड. तो माझ्या हातून सुटून गेला, म्हणजे तो माझ्या तावडीतून सुटला. आय होप ॲट लीस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व. मला अशी आशा आहे की तो त्याच्या लायकीप्रमाणे त्याला काय आला असावा, मृत्यू आला असावा. यस सेड द ॲस्ट्रोलॉजर. ॲस्ट्रोलॉजर म्हणाला, होय. ही वॉज क्रस्ड अंडर अ लॉरी. तो एका लॉरीच्या खाली येऊन चिरडून मेला. द अदर लुक ग्रॅटिफाईड टू हिअर इट. आणि तो दुसरा होता, त्याला ग्रॅटिफाईड म्हणजे सॅटिस्फाईड झाल्यासारखं वाटलं. आत्मसन्मान म्हणजे त्याला काय म्हणू आपण, त्याला सॅटिस्फाईड झाल्यासारखं वाटलं, म्हणजे समाधानी झाल्यासारखं वाटलं, आत्मसमाधानी झाल्यासारखं वाटलं हे ऐकून. ओके. देन द प्लेस डेझर्टेड. The place was deserted by the time the astrologer picked up his articles and put them into his bag. आणि आता तो जो प्लेस होता तो सुद्धा पूर्णपणे डेझर्टेड झालेला होता, सगळे खाली झालेले होते. अँड ॲस्ट्रोलॉजर पिक अप हिज आर्टिकल्स, आणि ॲस्ट्रोलॉजरनी सुद्धा त्याचे जे आर्टिकल्स होते ते सगळे उचलले. अँड पुट देम इन टू हिज बॅग, आणि ते सुद्धा त्यांनी आपल्या बॅगमध्ये टाकले. द ग्रीन सॉफ्ट वॉज ऑल्सो गॉन. आणि तो जो ग्रीन सॉफ्ट लाईट होता तो सुद्धा आता बंद झालेला होता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. आणि तो जो प्लेस होता तो पूर्ण अंधारमय झालेला होता आणि शांत झालेला होता. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. आणि जो अनोळखी व्यक्ती होता तो सुद्धा त्या अंधारामध्ये नाहीसा झालेला होता, तो सुद्धा निघून गेलेला होता. आफ्टर गिविंग द ॲस्ट्रोलॉजर्स हँडफुल ऑफ काइन्स. कधी तर ॲस्ट्रोलॉजरला त्यांनी हँडफुल म्हणजे मूठभर असे पैसे देत तो सुद्धा निघून गेलेला होता. इट वॉज नियरली मिडनाईट व्हेन द ॲस्ट्रोलॉजर रीच्ड होम. आणि जेव्हा ॲस्ट्रोलॉजर आपल्या घरी पोहोचला तेव्हा जवळपास ती मध्यरात्र झालेली होती. काय झालेली होती,
तर मध्यरात्र झालेली होती. अँड हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडिंग ॲन एक्सप्लेनेशन. आणि त्याची पत्नी त्या दरवाज्यामध्ये त्याची काय बघत होती, वाट बघत होती. कशासाठी, तर डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन, की त्याला उशीर का झाला याचं एक्सप्लेनेशन मागण्यासाठी ती सुद्धा त्याची दरवाज्यात वाट बघत होती. ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर अँड सेड काउंट देम, वन मॅन गेव ऑल दॅट. आणि त्यांनी ते पैसे जे नाणे होते तिच्याकडे फ्लंग म्हणजे असे फेकले आणि म्हणाला काउंट देम, तू त्यांना काउंट कर, त्यांना मोज. वन मॅन गेव ऑल दॅट, एका व्यक्तीने ती पूर्ण मला दिली. सो देन 12.5 आना सी सेड, ती म्हणाली 12.5 आणे आहेत, काय तर काउंटिंग करून. सी वॉज ओव्हरजॉईड, तिला खूप आनंद झाला. आय कॅन बाय सम जॉगरी अँड कोकोनट टुमारो, मी उद्याला काही जॉगरी म्हणजे गुड आणि कोकोनट म्हणजे नारळ घेऊन आणणार. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ, आणि माझा जो मुलगा आहे, चाइल्ड आहे, तो हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट, मला खूप दिवसापासून काय मागत होता, तर स्वीट्स म्हणजे काहीतरी गोडधोड मागत होता खूप दिवसापासून. अँड आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर, म्हणजे मुलगी, म्हणजे तिची जी मुलगी होती तिला खूप दिवसापासून काहीतरी गोडधोड मागत होती, आणि आज खूप दिवसापासून आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर, आणि आज तिच्यासाठी मी काय तर काहीतरी नवीन गोडधोड तिच्यासाठी बनवणार. द स्वाईन हॅज चिटेड मी, ही प्रॉमिस मी अ रुपी, तो म्हणाला. सेड द ॲस्ट्रोलॉजर द स्वाईन म्हणजे काय तर पीक म्हणजे डुकर, तो डुकराने मला काय केलं, चिटेट केलं, फसवलं. ही प्रॉमिस मी अ रुपी, त्यांनी मला 1 रुपये द्यायचं प्रॉमिस केलं होतं. सेड द ॲस्ट्रोलॉजर म्हणाला. सी लुक्ड अप ॲट हिम, यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग. सी लुक्ड अप ॲट हिम, तिनं त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, यू लुक्ड वरीड, तुम्ही चिंताग्रस्त दिसता. व्हॉट इज रॉंग, काय झालं, असं तो त्याला विचारायला लागला, त्याची बायको. ओके, ॲस्ट्रोलॉजरची. नथिंग, काहीच तर नाही. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द पॉयल, आता पॉयल मीन्स खाट आहे की नाही, 4 पायी जी असते कॉट, ते काठेवर बसून तो म्हणाला. ही टोल्ड हर, तो तिला म्हणाला. डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे, तुला माहीत आहे आज माझ्या डोक्यावरून खूप मोठा लोड आज काय झाला तर दूर झाला. खूप मोठा माझ्या डोक्यावर एक प्रकारचं ओझं होतं आणि ते ओझं आज काय झालं तर कमी झालं. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स, आणि एवढे वर्ष माझे हात एका व्यक्तीच्या रक्ताने माखलेले होते असं मला वाटत होतं. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम, सेटल हिअर अँड मॅरिड यू, ही इज अलाइव्ह. आणि त्यामुळे दॅट इज द रिझन, आणि त्याचंच कारणामुळे मी घर सोडून इकडे परत आलो आणि इथं सेटल झालो आणि तुझ्यासोबत लग्न केलं. ही इज अलाइव्ह, तो काय आहे, जिवंत आहे. म्हणजे मला असं वाटत होतं की मी ज्या व्यक्तीचा खून केलेलं होतं तो मेलेला आहे आणि माझे हात रक्ताने माखलेले आहेत, म्हणून मी माझं गाव सोडून मी इथं परत आलो आणि इथं सेटल झालो आणि तुझ्यासोबत लग्न केलो. बट ही इज अलाइव्ह, परंतु तो काय आहे, जिवंत आहे. सी गॅस्प्ड, यू ट्राय टू किल हिम, ती अगदी गोंधळून म्हणाली. यू ट्राय टू किल हिम, तुम्ही त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यस, इन आवर विलेज व्हेन आय वॉज अ सिली यंगस्टर, मी माझ्या गावामध्ये व्हेन आय वॉज अ सिली यंगस्टर, जेव्हा मी एक मूर्ख तरुण होतो. वी गॅम्बल्ड अँड क्वायरल्ड बॅडली वन डे, आम्ही एक दिवस दारू पिली, गॅम्बल्ड म्हणजे जुवा खेळलं आणि एक दुसऱ्यासोबत खूप झगडलो. सो व्हाय थिंक ऑफ इट नाऊ, आपण का बरं त्याच्याबद्दल विचार करायचा. टाईम टू स्लीप, ही सेट, तो म्हणाला आता आपली झोपायची वेळ झाली. ॲविंग मीन्स तर जांभया दे, आणि तो जांभया देत हा करत स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पायल, आणि स्वतःला त्यांनी खाटेवर आपल्याला काय केलं, स्ट्रेच केलं, पसरवलं, ताणलं आणि तो झोपी गेला. सो दिस इज द स्टोरी रिटन बाय आर के नारायण. I hope
you might be understood this story. If you like my video, don't forget to hit the like button and keep practicing and have a fun. See you next video. Till then, have a fun. Thank you very much.